मित्रांनो, चुकून सुद्धा तुमची जमीन आणि शेती विकण्याचा विचार करू नका, कारण पुढील काही वर्षात हीच जमीन आणि शेती तुमची मोठी संपत्ती बनणार आहे, ज्याचा आता तुम्ही विचार सुद्धा केला नसेल. ज्यांच्याकडे शेती असेल तोच व्यक्ती खरा श्रीमंत असेल. येणाऱ्या काळात शेतमालाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर भाव मिळणार आहे. शेती करण्याची पद्धत बदलणार आहे. आधुनिक प्रकारे शेती होणार आहे आणि जगातला प्रत्येक व्यक्ती सेंद्रिय भाजीपाल्याकडे वळणार आहे. पण सेंद्रिय फळे भाज्या बाजारात सहज मिळणार नाहीत. वेगवेगळ्या प्रकारचे रोग वाढणार आहेत आणि प्रत्येक नागरिक आपल्या आरोग्याकडे लक्ष देणार आहे. येणाऱ्या काळात शहरांना सुद्धा एवढी किंमत राहणार नाही. मोठ्या मोठ्या इमारती जेल सारख्या तुम्हाला भासणार आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन राहणार आहे. आपल्या गावात जाऊन राहणार आहे. आता प्रत्येक गावात सुद्धा चांगले इंटरनेट आहे. घरातून काम होत आहे. ऑनलाईन काहीही मागवले तरी गावात येत आहे. सोशल मीडियामुळे सगळी माहिती मिळत आहे. चांगले रस्ते आहेत. त्यामुळे कामासाठी लगेच शहरात जाता येत आहे. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या काळात तुमच्या गावांची आणि तुमच्या शेतीची किंमत मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे शेती जपून ठेवा. ती विकण्याचा विचार करू नका. आणि महत्वाचे म्हणजे चुकून सुद्धा शहरात करोडोंचे फ्लॅट घेऊ नका. त्यापेक्षा गावात 5-6 एकर जमीन घेऊन ठेवा. खरी संपत्ती म्हणजे जमीन आहे. मोठ्या इमारतीमध्ये घेतलेले छोटे कारागृहासारखे फ्लॅट नाहीत. बाकी मित्रांनो, यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंटमध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा.